नमस्कार मैत्रिणींनो. अंजलीताई खूप खूप नमस्कार. धन्यवाद आज आला. डॉक्टर अंजली नमस्कार. तायडे नमस्कार. या MD आहेत होमिओपॅथीमध्ये. म्हणजे होमिओपॅथीमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे. त्या उत्तम डॉक्टर तर आहेतच, परंतु उत्तम उद्योजक सुद्धा आहेत. आणि त्यांच्या पेशंट्स कडून त्यांना पेशंट्सना पण बिझी ठेवतात. त्यामुळे त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते त्यांचे पेशंट्स बनवतात. दे आर द मॅन्युफॅक्चरर्स. आणि डॉक्टरांच्या माध्यमातून त्याचं मार्केटिंग पण होतं. त्यामुळे त्यांचे कोणते प्रॉडक्ट आहेत तर युटिलिटी प्रॉडक्ट्स आहेत. स्पेस सेव्हर्स जे आता प्रज्ञानी सांगितलं ते फर्निचरमध्ये स्पेस सेव्हिंग करतात. तर डॉक्टर वेगवेगळे प्रॉडक्ट जे बनवतात ते पर्सेस किंवा टेक्सटाईलशी रिलेटेड स्पेस सेव्हर्स बनवतात. आणि आता लॉकडाऊनच्या काळामध्ये डॉक्टरांनी बऱ्याच जणांना मदतीचा हात दिलेला आहे. हे त्यांचं एक कौतुक म्हणून सांगते. आणि जाता जाता पुढच्या काही गोष्टी मला तुमच्या बरोबर बोलायच्या आहेत की आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान जवळजवळ मला वाटतं वर्षभर आपण हे करतोय, मीटिंग्स घेतोय ऑनलाईन मीटिंग्स. या सगळ्या रेकॉर्ड केल्या जातात आणि त्याचं YouTube चॅनल आहे आपलं. आणि त्या YouTube मॅक्झिमम माहिती कळते. रादर तुम्ही त्या YouTube चॅनलवरनं तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. आता पूर्ण वर्षभराचं वेगवेगळी भाषणं आपल्याकडे आहेत. आणि दुसरं मला सांगायचं आहे की या 20 तारखेला येणार आहेत वक्ते, ते कॅलिफोर्नियामधून येणार आहेत. आणि तिथे आपल्याला कॅलिफोर्नियाचे 6 वाजता म्हणजे आपल्याकडे संध्याकाळी 6:30 वाजता ते कार्यक्रम करायचे. आनंद गानू म्हणून आपले वक्ते आहेत, जे गरजे मराठी नावाची संघटना आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड, त्याची संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे मॅक्झिमम आपल्या मित्रमैत्रिणींसह त्या पण कार्यक्रमाला अवश्य या. आज डॉक्टर आले आहेत, त्यामुळे डॉक्टरांचे खूप खूप आभार. आणि जाताना एकच गोष्ट सांगते की आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान MEDC म्हणजे महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल आणि मॅजिक ही जी संघटना आहे जी औरंगाबादची आहे, त्यांच्या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम करणार आहोत, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम महिला उद्योगिनींनी पार्टिसिपेट व्हावं. ते कसं काय करायचे ते नंतर सांगते. पुन्हा डॉक्टरांचे वेलकम टू डॉक्टर अंजली तायडे. आणि तुम्ही बोलू शकता. धन्यवाद. थँक्यू मिनलताई अँड थँक्यू टू द टीम ऑफ उद्योगिनी की तुम्ही आज मला या मंचावर बोलवलं टू टॉक समथिंग ऑन हेल्थ आणि बिझनेस. इट इज अ व्हेरी न्यू टॉपिक, पण इंटरेस्टिंग बनवण्याचा मी प्रयत्न करते त्याला. फर्स्ट ऑफ ऑल मी डॉक्टर अंजली तायडे एम MD होमिओपॅथ आणि मी दादर इथे प्रॅक्टिस करते गेले 34 years नाव. आय एम प्रॅक्टिसिंग इन दादर. आणि व्हॉट आय बिलीव्ह, अच्छा ठीक आहे, आधी मी तुम्हाला हे सांगते अबाउट लिटल बिट अबाउट करोना. पण मला तुम्हाला काही ऍडवाइस करायची नाहीये की हे प्या ते प्या. आपण सगळे आता त्याच्या स्पेशलिस्ट झालेलो आहोत. व्हॉट टू ड्रिंक, व्हॉट नॉट टू ड्रिंक, काय केलं पाहिजे ते सगळं कीप इट असाइड. मला फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला याच्याबद्दल सांगायच्या आहेत की आता जो काय आपल्याला हा पिरियड मिळाला, परत 1 महिन्याचा ऑलमोस्ट 1 month 30 एप्रिल पर्यंत एक लॉकडाऊन पिरियड मिळालेला आहे. ज्या काय गोष्टी काय माहिती नाही, पुढच्या वर्षी आपण असू नसू, यू नेव्हर नो. पण जो टाइम आपल्याला मिळालाय हातात, आपण फर्स्ट लेट्स युटिलाइज इट टू कीप आवर सेल्फ अलाइव्ह फॉर द नेक्स्ट इयर. आणि त्याच्यासाठी 3 गोष्टी आपण खूप सातत्याने केली पाहिजे. म्हणजे आज जो आपला फिटनेस आहे, आज जो माझा फिटनेस आहे, आज जो तुमचा फिटनेस आहे, त्याला आपण प्रत्येक महिन्याला 10% वाढवला पाहिजे. दॅट इज मस्ट. हात धुणं, काढे पिणं हे ठीक आहे, हे सगळं चालू राहू दे, पण व्हॉट इज इम्पॉर्टंट इज युअर फिटनेस लेवल, युअर मेंटल लेवल आणि युअर इमोशनल लेवल. दीज 3 आर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू कीप yourself alive. स्वतःला व्हॉट यू से अलाइव्ह ठेवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. सो आय थिंक चैताली, कॅन यू हिअर मी? हो हो, व्हिडिओ फक्त ऑफ झालाय. हो, कसा ऑफ झाला? एक सेकंड ना रजा. स्टार्ट. तो
थ्री लेवल्सवर आपल्याला 10% फिटनेस एव्हरी मंथ वाढवलाच पाहिजे. फिटनेस कसा वाढवायचा? यू हॅव एन नंबर ऑफ चॅनल्स ऑन युट्यूब. त्यातल्या त्यात आपण एक चांगलं ओळखतो म्हणजे रामदेव महाराज, रामदेव बाबा, जे तुम्हाला फिटनेस, कारण की आपली प्रत्येकाचे वजन वाढत चाललेली आहे. अँड दॅट इज द फर्स्ट थिंग टू डिटोरेट युअर इम्युनिटी आणि तुमचा फिटनेस लेवल. तुमचं काम करण्याची क्षमता हळूहळू कमी व्हायला लागलेली. आपण खूप टायर्ड व्हायला लागलो. लवकर टायर्डनेस, लवकर डिप्रेशन, लवकर मेंटली इरिटेशन व्हायला लागलेलं आहे. सो फर्स्ट इज फिटनेस. एव्हरी डे ऍटलीस्ट 45 मिनिट्स. आता परत बाहेर जाऊ शकणार नाही तर घरातल्या घरात ऍटलीस्ट सकाळी उठल्याबरोबर 45 मिनिट्स तरी व्यायाम तुम्ही प्रत्येकाने केलाच पाहिजे. वेट लॉस व्यायाम आहे, फिटनेस व्यायाम आहे, स्टिफनेसचा आहे. आपल्याला जसा त्रास होतो त्याप्रमाणे तुम्ही तो वाढवला पाहिजे. सेकंड, इमोशनल लेवलवर आपलं मेंटल फिटनेस, सेल्फ एस्टीम, स्वतःलाच एनकरेज करा एव्हरी डे उठून की मी काय करू शकते आज, मी कालपर्यंत काय केलं, व्हॉट कॅन आय डू टुडे. एक एक गोष्टीची सुरुवात करा की तुम्हाला काय आवडेल करायला. वन थिंग जे तुम्हाला आवडलं ते केलं नाहीये ह्या दिवसात, किंवा आपण अरे हे मला जमत नाही, लेट मी ट्राय डुईंग दिस. सो दॅट इज द फर्स्ट. आणि जे काय करतात त्याच्यात स्वतःलाच एनकरेज करत राहा की येस आय कॅन डू दिस बेस्ट अँड आय एम डुईंग माय बेस्ट. दिस विल कीप यू मेंटली व्हेरी फिट. इमोशनल लेवल्स म्हणजे डोंट गेट अपसेट ओव्हर स्मॉल थिंग्स. सतत बाहेर काय ऐकलं, अरे बापरे 1000 केसेस, लगेच छातीत धडधडायला लागलं. नाही, प्लीज नाही. दिस इज गोइंग टू हॅपन. प्रत्येक काही ना काहीतरी चेंजेस होतच राहतात. आजपर्यंत खूप लोक एव्हरीडे जात होती इथे, म्हणजे फार काय आनंदाची गोष्ट नाही की आजही एवढे माणसं जातात तिथे. फार दुःख आहे त्या गोष्टीचं, पण त्याच्याने सतत डिस्टर्ब होऊन चालणार नाहीये. वी हॅव टू बी इमोशनली, मेंटली व्हेरी फिट टू फेस एव्हरी डे. स्वतः जर तुम्ही मेंटली फिट राहाल तर तुमचे विचार सतत पॉझिटिव्ह राहतील. आणि वन्स यू आर पॉझिटिव्ह तुम्हाला काहीही करोनाने होणार नाही. सो युअर मेंटल लेवल, फिटनेस आणि इमोशनल लेवल, कीप इट व्हेरी स्ट्रॉंग अँड प्रॉमिस युअर सेल्फ की आजपासून मी या महिन्यात 10% तरी माझा फिटनेस लेवल वाढवणार. दॅट्स इट. दिस इज फॉर ऑल अबाउट करोना. आता आज तुम्हाला मेडिकली काही फार ऍडवाइस नाही द्यायची, पण मला एक विचार करा की आपल्याला जो आजार होतो तो कशामुळे होतो. व्हॉट इज द कॉझिटिव्ह फॅक्टर काय? मी बाहेर खाल्ल्यामुळे मला जुलाब झाले, मी इकडे उन्हात जाऊन आले म्हणून मला हेडेक झाला. नो, दॅट्स इज नॉट ट्रू. हे खरं नाहीये. तुम्हाला माहिती, आपण प्रत्येक जण घरात 5 माणसं असतील, प्रत्येक 5 जण एकच जेवण जेवतो, पण प्रत्येक माणूस वेगळा सफर का करतो. कधीतरी एकालाच काहीतरी जुळायला लागतात, पोटात दुखायला लागतं, व्हॉमिटिंग व्हायला लागतात, ताप यायला लागतो, बाकी सगळे फिट. वाय? लग्नात जाऊन आलो, एखाद्याचा इफेक्ट होतो, त्या 4 लोकांचा फोन होतो, अरे बाबा मला असं असं झालं, बाकी ना मामाला काय नाही झालं तिकडचं जेवण जेवण. का असं होतं? प्रत्येकाला का वेगळा वेगळा आजार पण येतो. एकाच घरातल्या माणसांना एकच जेवण, एकाला ब्लड प्रेशर, एकाला डायबिटीस. वाय? कधी आपण विचार केलाय का की आपल्याला आजार का येतो. ऍज आय एम प्रॅक्टिसिंग होमिओपॅथी, मी तुम्हाला सांगते, अकॉर्डिंग टू होमिओपॅथी माइंड कंट्रोल्स युअर बॉडी. जसे तुमचे विचार आहेत ना तसेच तुमचे आजार आहे. कुठलाही आजार तुम्हाला बाहेरून येत नाही. सगळे आजार आपल्या इथे आणि आपल्या हार्टमध्ये आहेत. द वे वी थिंक. जेवताना सुद्धा आपण काय प्रकारे जेवतोय. मीठ कमी आहे, तिरस्काराने, जेवण फार छान झालंय, दॅट इज अनदर पर्सन्स ऍडवाइस. म्हणजे प्रत्येकाचे रिॲक्शन कसे आहेत त्याप्रमाणे त्या अन्नाचं पचन होत असतं आपल्या शरीरात. त्याप्रमाणे युअर लिव्हर इज फंक्शनिंग, त्याप्रमाणे युअर डायजेस्टिव्ह सिस्टम फंक्शनिंग, त्याप्रमाणे तुमचं शरीरात रक्त व्यवस्थित होणार, युअर किडनीज, युअर हार्ट विल फंक्शन. पण तुम्ही रोज कसे वागता, तुमचा स्वभाव काय, त्याप्रमाणेच तुम्हाला आजार होणार आहे. मी थोडेसे तुम्हाला स्वभावाप्रमाणे होणारे आजार सुद्धा सांगणार आहे. डोंट ट्राय टू अनालाइज युअर सेल्फ की अरे बापरे माझा स्वभाव असा. पण येस, 80% तुमचा आजार तुमच्या स्वभावाप्रमाणेच असतो. त्याच्यामुळे यू हॅव टू इम्प्रूव्ह. जसं मी मगाशी सांगितलं, इमोशनल लेवल्स. सगळ्या गोष्टी आपण भावना, खूप वेगळ्या वेगळ्या इमोशनने एखादी गोष्टीचा विचार करतो आणि ते आपल्या मागे लागलेलं असतं. प्रत्येकाला एक सवय, मला ब्लड प्रेशर होणारच, आई बाबांना ब्लड प्रेशर आहे, पण त्यांच्या आई वडिलांना होता का?
वी डोंट नो. आणि मला वाटत नाही की 90% आपले ग्रँड पेरेंट्स वर रिअली सफरिंग विथ कॅन्सर, हाय ब्लड प्रेशर. नाही, ते छान जगत होते, कष्ट भरपूर करत होते. पण आपण काय झालं, कष्ट पण करतो पण आपल्यातली नेगेटिव्हिटी खूप वाढत चालली. आपले विचार, आपली सहन करण्याची कपॅसिटी, आपली वर्किंग कपॅसिटी टोटली खलास होत चालली. वी आर नॉट गिव्हिंग आर 100%. जे आपण खरंच ज्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे, आपण वागलं पाहिजे, वी आर नॉट डुईंग इट. आपण खूप एक गॅजेटच्या मागे लागलो आणि जे बघतो तसाच विचार, जे सिरियल्स बघतो तसेच स्वप्न. दिस इज ऑल मॅटरिंग अ लॉट की तुम्हाला आजार कुठला होणार आहे. प्रत्येक म्हणजे साधे साधे आजार मी सांगते की जसं तुमचं बॅक एक आहे, कॉन्स्टिपेशन आहे, हे सगळे आजार कुठून येतात. सडनली तुम्हाला खूप पाठ दुखते, सडनली खूप टायर्ड फिलिंग आहे. टायर्ड फिलिंग कशामुळे येते? कारण की प्रत्येक गोष्ट आपण सोडायचा प्रयत्नच नाही करत. कोणी काहीतरी बोलून गेलं बस ते धरूनच ठेवायचं आणि वेटिंग की मी ह्याचा रिव्हेंज कधी घेईन. दिस विल ऑलवेज गिव्ह यू अ टायर्ड बॉडी, टायर्ड माइंड. किंवा जे थोडेसे विम्सिकल असतात, म्हणजे चांगला विचारच करून नेहमी षडयंत्र रचणारी माणसं असतात. ही माणसं नेहमी असे पुढे वाकायला लागतात कारण की दे बिकम मेंटली सिक. असं काही गोष्टीमध्ये चांगलेपणा त्यांना सापडतच नसतं. सो दे आर व्हॉट वी एक्झॅक्टली कॉल इज सायनिकल माइंड्स. सायनिकल माइंडचं आपण काय म्हणू शकतो, असं सतत काहीतरी न षडयंत्र रचणारे. जसे तुम्ही काही टीव्ही सिरियल्स मध्ये तुम्ही लेडीज बघताना ऑलवेज अप टू समथिंग. त्या बायका जनरली स्टूप आहेत, जे असे बेंड होतात, बायका किंवा पुरुष एनीबडी असे वाकायला लागतात पुढे. आणि आता हा आजार झालाय मला, माझी बॅक वीक झाली. नो, दिस इज ऑल कंट्रोल बाय युअर माइंड. सो ऑलवेज लक्षात ठेवा की माइंड कंट्रोल्स युअर बॉडी. कुठलं पण विचार करण्याच्या आधी 10 वेळा विचार करा की एम आय थिंकिंग द राईट वे. कारण की हा तो क्षणातला विचार इज डेफिनेटली गोइंग टू गिव्ह यू सम ऑर अदर प्रॉब्लेम्स इन फ्युचर. तो तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी आजारच देऊन जाणार आहे. पण तोच एखादा खूप हॅपी माणूस असेल, म्हणजे तुम्ही खूप, आता मी म्हातारी बघा लॉकडाऊन मध्ये बघितल्या, देवर सो बिंदास. अगं झाला करोना आता काय अंजली, ठीक आहे आता वय झालेलं आहे. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार जेवढे लोक करोनामध्ये ऍडमिट झाले ना, म्हातारे पण खूप गेले, नाही असं नाहीये. पण दोज हू हॅव सर्व्हाइव्ड वर व्हेरी मेंटली स्ट्रॉंग. आणि खूप यंगस्टर्स जे 50च्या अबोव 65 च्या मध्ये जे वारले ते फिअरने वारले, ते करोनाने नाही जात. दॅट माइंडसेट की बापरे काय होणार आता, माझं बिल किती येणार, माझ्या फॅमिलीचं काय होणार, माय बिझनेस इज गोइंग हे वायर, कसं होणार, हाऊ आय मॅनेज. अँड दॅट प्रेशर, ते टेन्शन एवढं बिल्डअप झालं त्या लोकांमध्ये की दे ऑल डाईड. सो माझ्याकडे आता एक बिजापूरमध्ये एक पेशंट येते अँड शी सफर्ड करोनाचा. ती करोना झालं त्याला आणि शी वॉज ऍडमिटेड आणि शी वेंट ऑन व्हेंटिलेटर. फक्त ते हॉस्पिटलला जाण्याच्या व्हेंटिलेटर असताना त्यांनी माझ्याशी एकदाच बोलणं केलं, अभी अंजलि सब हो गया. मैंने बोला आंटी ऐसे नहीं सोचो कि सब हो गया खत्म, जस्ट पॉजिटिव सोचते रहो और जो अच्छा लगे. अभी आपको सोना ही है, दूसरा तो उधर कुछ करना नहीं. सो आप अच्छे अच्छे विचार लाओ मन में, अच्छी चीजें देखो जो आपको फ्यूचर में करना है, सब अच्छा सोचते रहो एंड यू विल कम आउट ऑफ इट. शी केम आउट ऑफ इट. मेडिसिन्स वर देअर पण हर पॉझिटिव्ह थॉट्स एवढे स्ट्रॉंग होते की शी केम. अगेन शी गॉट करोना इन डिसेंबर. परत झालं, परत व्हेंटिलेटरवर गेल्या and again she survived and she's back. So of course her immunity was low, पण कारण की she is a diabetic patient, she is a blood pressure patient, त्यांना बरेच प्रॉब्लेम्स आहेत, but still she could fight and come back is only because of her positive attitude. The positive attitude. So mind controls your body. हे मी प्रत्येक वेळेस सतत सांगते, कीप थिंकिंग व्हेरी गुड थिंग्स. ज्या बायका खूप डॉमिनेटिंग असतात और इमोशनली ब्लॅकमेल टाईप असतात की मला नाही खूप असं होतंय, म्हणजे जरा पण काही झालं ना तर अति त्याचा भाव करणारे असतात. स्लाइटली डोकं दुखतंय पण आय कॅन वर्क. पण कोण आलं की बापरे काय डोकं दुखतंय माझं, सहन होत नाहीये, अँड शी इज दॅट नॅगिंग टाईप. ह्यांना ऑलवेज लोअर बॅक पेन होणार. मोस्टली दे विल हॅव दिस लोअर बॅक पेन. सो हाऊ नाव यू कॅन रिलेट, यू कॅन इव्हन राईट डाऊन, हा तुम्हाला हवं असेल तर. मग आता कॅन्सर, आता कॅन्सर आज आपण एवढं ऐकतोय,
कशामुळे कॅन्सर होतं? आज आपण खूप सगळे न्यूक्लिअर फॅमिलीज झालो आहोत. त्याच्यामुळे वी डोंट हॅव टू मेनी पीपल टू शेअर. आधी जॉईंट फॅमिलीमध्ये काय होतं, सगळे एकमेकांचं सुख दुःख वाटून घेत होते. आता तसं फार राहिलं नाहीये. म्हणून आपल्याला काय असं कोणाचं पण चांगलं बघितलं तर थोडंसं वाटतं, अरे हे माझ्याकडे नाहीये. शी इज गॉट अ न्यू कार, माझ्याकडे नाहीये. हे तिचं घर बघ, माझ्याकडे. सिक्रेट बिटरनेस आपण तो दाखवत नाही. ते व्यक्ती समोर आल्या वी टॉक व्हेरी गुड अबाउट देम, बट दॅट बिटरनेस इज विदिन यू. खूपशा गोष्टी आपण कधी विसरतच नाही. सासूबाई मला असं बोलल्या होत्या, यू डोंट फॉरगेट. आपण ते विसरायचा प्रयत्नच करत नाही. तर तो जो हे जे वाईट वाईट गोष्टी आहेत, आपण चांगल्या गोष्टी फार फटकन विसरून जातो, पण वाईट गोष्टी आपण यू कीप हार्बरिंग. हेट्रेड, जेलसी, ही एवढी आपल्यामध्ये बसत, धिस डिस्ट्रॉयज अ ब्लड कॉर्पिस्कल्स. ज्यांच्यामध्ये असतात, हेट्रेड खूप असते, जेलसी असते, सगळ्यांमध्ये थोड्याफार लेवलला असते, पण काहींमध्ये ती अति असते. आणि they will always spoil that blood corpuscles, and most of them land up into blood cancer or some kind of malignancy. इवन तापट माणसं, खूप जी तापट असतात ना, म्हणजे क्षणोक्षणी एवढे चिडतात की लोक सुद्धा कीप देमसेल्फ अवे फ्रॉम, दे आर नॉट रिअलायझिंग की त्यांचा तापटपणा डेफिनेटली विल गिव्ह देम हाय ब्लड प्रेशर तर आहेच, पण डेफिनेटली त्यांचे सेल्स परत जळतात, मरायला लागतात. जसे हेट्रेटने व्हॉट हॅपन, तुम्ही जळताय आतून तर काय होणार, तुमच्या आतले सेल्स आर बर्निंग. सिमिलरली तुम्ही खूप जेव्हा राग करता तेव्हा पण हेट्रेटच असतो. सो जे अतिशय तापट असतात, लर्न टू कंट्रोल ओव्हर युअर इमोशन्स. आपल्याकडे आता टाइम आहे, ह्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. गो ऑन युट्यूब, यू कॅन जॉईन सम गुड मेडिटेशन. थोडंसं सर्च करा विच इज अ गुड मेडिटेशन सेंटर. ऑनलाईन खूप येतात, चक्र मेडिटेशन आहेत. हे सगळं करा. यू शुड गेट आउट ऑफ दिस नेचर. ह्या नेचर मधनं थोडे बाहेर या, नाहीतर 99% यू विल लँड अप इन टू सच काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. कॅन्सर इज व्हेरी कॉमन. इवन खोकला, साधा खोकला, खूप लोकांना सतत खोकला असतो. कोणाला किती पेशंट, अरे आमचा खोकलाच जात नाही, आमचा खोकलाच जात नाही. आपण एवढी टेस्ट करतो, चेस्ट एक्सरे, हजारो रुपयांचे ब्लड टेस्ट, पण काही निदान होत नाही. दॅट इज बिकॉज तुम्ही यू हॅव अन इरिटेटिंग त्यांना स्वभाव असतो. दे हॅव दॅट इरिटेटिंग कफ. इरिटेट करत राहायचं, इरिटेट ओव्हर समथिंग, सतत इरिटेट होतात. थोडंसं कोण काय बोललं की एकदम इरिटेट होऊन जातात. तर त्यांना नेहमी तो इरिटेटिंग कॉफ, त्यांचा खोकला जाणार नाही. मग पायदुखी, खूप लोकांना पायदुखी असते, बायकांना असते. आपले खूप पाय दुखतात, स्पेशली तळपाय, फीट, पाय खूप दुखतात. ही जी अशी माणसं असतात ना, दे डोंट, त्यांना असं लोकांना घेऊन चालायचं नसतं. दे वॉन्ट टू वॉक देअर ओन वे, म्हणजे नॉट टू टेक ऍडवाइस. कोणाला विचारायचं नाही, सिक्रेटली आपण आपलं ठेवायचं आणि नाही मी यांना सांगणार नाही, आय हॅव टू गो माय वे. अशा लोकांना जनरली पायदुखी असते. आय मे बी असं शकेल की नॉट एव्हरीबडी इज लाईक दॅट, पण 80% 90% स्वभाव प्रमाणित आजार असतात. मग कोणाला लिव्हर प्रॉब्लेम्स असतात. जे लोकांना लिव्हर प्रॉब्लेम्स असतात ना, ते खूप मागचं आठवण, रिग्रेट खूप असतो त्यांना. माझं असंच झालं, माझं तसं झालंच असतं तर खूप रिग्रेट, मी असं नाहीच करायला पाहिजे होतं, त्यांनी माझ्याबरोबर असंच केलं. ते पास्ट आठवून, बिकॉज लिव्हर इज व्हेरी इमोशनली कंट्रोल. तुम्हाला एखादी गोष्ट दिसली आणि तुम्हाला पटकन शॉक बसतो, तो शॉक तुमच्या हार्टवर पहिले बसत नाही, दॅट इज लिव्हर. तो पहिला शॉक तुमच्या लिव्हरवर बसतो आणि युअर लिव्हर जस्ट गोज इन टू कम्प्रेशन. प्रत्येक शॉक, प्रत्येक नर्वसनेस, प्रत्येक ओल्ड आठवणी काढून रडणं, दॅट इज ऑलवेज अफेक्टिंग युअर लिव्हर. आणि प्रत्येक फ्यू पॉइंट मिलीमीटर्सनी तुमची लिव्हर इज श्रिंकिंग दॅट टाइम, और इट इज गेटिंग डॅमेज. सो हे पास्ट रिग्रेट्स, पास्टला तर आता विसरून द्यायचं. व्हॉट इज गॉन, नेव्हर रिमेंबर युअर पास्ट. पास्ट आठवण करत राहिलात ना तर तुम्ही फ्युचर एन्जॉयच नाही करू शकत. सगळ्यांना, प्रत्येकाला हॅज सम और अप्स अँड डाऊन्स अबाउट, बट दॅट इज, यू मस्ट टेक इट एज अ लर्निंग लेसन. सो प्लीज फॉरगेट द पास्ट. ज्यांना जॉईंट पेन्स असतात, रुमॅटिझम, दे हॅव व्हेरी रिजिड माइंड, स्टिफ माइंड. हम करे सो कायदा,
कधीच झुकायचं नाही कोणासमोर. जनरली दोज पीपल हॅव दिस स्टिफनेस ऑफ जॉईंट्स, त्यांना जॉईंट पेन्स खूप राहतात, त्यांचे म्हणजे स्टिफ माइंड असतात, सतत डिसहार्मनी, ते कधी हार्मोनियस लाईफ जगूच शकत नाही, शांतीची लाईफ नाही, खूप सतत माझं ऐकलं नाही, माझं हे केलं नाही. सो दोज पीपल जनरली हॅव लॉट ऑफ जॉईंट पेन्स अँड रुमॅटिझम. काही लोकांना किडनी प्रॉब्लेम्स, आता आपण नेहमी बघतो की पीपल हॅव लॉट ऑफ हाय क्रिएटिनिन, किडनी फेलियर्स वर चाललेले आहेत. अशा लोकांचे सप्रेस्ड इमोशन्स खूप असतात, म्हणजे करायचंय पण घरातून आपल्याला मदत मिळत नाही. सो दॅट हे तू करायचं नाही, हे तू करायचं नाही, आणि यू गेट सप्रेस्ड. आता ह्याच्यात तुमची चुकी नाहीच, कुठेच नसते, पीपल आर सप्रेसिंग यू. पण त्या सप्रेशन मधनं तुम्ही खरं शोधलं पाहिजे की हाऊ कॅन आय कन्व्हिन्स द अपोजिट पर्सन. कधी कधी तुम्ही कन्व्हिन्स करू शकता, पण बिकॉज ऑफ युअर नेचर तुम्हाला करायचंच नसतं. बिकॉज यू आर देअर ऑलवेज टू एक्सेप्ट. ठीक आहे, जाऊ दे. नेहमी जाऊ दे करण्याचा स्वभाव पण चांगला नाही. बिकॉज तुम्ही प्रत्येक वेळेस स्वतःचा इमोशन्स, स्वतःचे फिलिंग्स सप्रेस करतात, आणि सप्रेशन होल्ड, मग ते हर्ट कुठेतरी आत राहून जाते, अँड दॅट हर्ट ऑलवेज इन लेटर लाईफ तुमची युरिन आतल्या आत ठेवते, अँड दॅट ऑल्सो लीड्स टू डॅमेजिंग द किडनीज. सो डोंट एव्हर बी सप्रेस्ड बाय अदर्स. थोडा तरी स्वतःला ओपन अप करायला शिका, स्वतःचे मत मांडायला शिका. एव्हरी टाइम डोंट गेट डॉमिनेटेड. दुसरे डॉमिनेट करतात आणि तुम्ही आजी करू नका, because that is also not good for health. Being too good, just I said, is also not good for health. कारण की too good is to show, but somewhere you are getting hurt. So don't ever do that. खूप टेन्शन वाली माणसं असतात आजकाल. ऑफिस गोअर जर तुम्ही बघाल, इव्हन घरातल्या बोलायची त्यांना खूप सवय असते, किंवा लिटरली खऱ्या अर्थाने खूप टेन्शन असतं. अशा लोकांना नेहमी स्टिफ नेक असते, सतत मान दुखत असते. मग त्याच्यामुळे काय होतं, त्यांना चक्कर येणं, त्यांना असं वाटतं आपल्याला स्पॉन्डिलायटिस झालाय. सो दे कीप ट्रीटिंग देमसेल्फ, एक्सरेज काढतील, स्पॉन्डिलायटिसचं औषधं घेतील, वर्टिगोची औषधं घेतील, पण दॅट इज नॉट ऑलवेज द राईट थिंग. दे आर टू टेन्स. प्रत्येक गोष्टीचं खूप टेन्शन घेण्याचे, इंटॉलरन्स, स्टिफ ॲटिट्यूड ज्यांचा असतो, स्टिफ ॲटिट्यूड पण असतो, किंवा व्हेरी टेन्स पर्सन असतात, त्यांना डेफिनेटली स्टिफ नेक आणि स्पॉन्डिलायटिस 110% होणार. सायनस प्रॉब्लेम कोणाला होतात जनरली? ये सर्दी खोकला झाला की सायनस प्रॉब्लेम आपण म्हणतो, पण ऍक्च्युली जो टिपिकल सायनस प्रॉब्लेम असतो ना, तो ज्यांना खूप सवय असते दुसऱ्यांच्या आयुष्यात, टू माइंड समबडी एल्सेस बिझनेस. म्हणजे प्रत्येक गोष्ट तू असं करू नको, प्रत्येक तुझं काय होतं, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत आपण म्हणतो नाक खुपसण्याची सवय. अशा स्वभावाचे लोक जे असतात ना, त्यांना जनरली तुम्ही बघाल तर सायनस प्रॉब्लेम होतो. ते स्वतःहून तुम्हाला म्हणणार नाही मला सायनस प्रॉब्लेम, त्यांना सतत हेडेक होणार, फ्रंटल हेडेक, सर्दी, आणि नेहमी ते एकच गोष्ट करतात, सर्दी आत अडकल्यासारखं वाटतंय. पण बेसिकली त्यांचा नेचर असतो दुसऱ्यांच्या ह्याच्यात फार इंटरफिअरन्स करणार, त्यांना सायनस ट्रबल होतात. अल्सर्स, पोटाचे अल्सर्स, पोटदुखी, ह्या सगळ्या गोष्टी, इमोशनली अपसेट अबाउट समथिंग. जे लोक खूप इमोशनली अपसेट असतात त्यांना फार वेळा पोटाचे आजार होतात. बिकॉज अगेन सगळ्या आजारांना एकच कॉज आहे, माइंड, अँड सेकंड इज अ स्टमक. पोटातून 90% पोट बरोबर नाही तर 90% आजार पोटातून पण फार पोटामुळे निर्माण होत राहतात. तो इमोशनली अपसेट जे लोक असतात ना, दे शुड रिअली थिंक. खूप ग्रंबल करायची सवय असते, म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रंबल करतात, की त्यांना आनंदच नसतो कुठल्याच बाबतीत. काही मिळालं दे आर नेव्हर हॅपी विथ इट. अशा लोकांना नेहमी स्टमक अल्सर किंवा ऍसिडिटी प्रॉब्लेम, इनडायजेशन प्रॉब्लेम हे होणारच होणार. आता माझ्याकडे किती जण येतात ना, म्हणजे चांगलं मिळालं तरी जसं सवय आज ना मीठच कमी आहे, अरे आज त्यामध्ये साखरच कमी आहे, हे बरोबर केले, सगळं व्यवस्थित ठेवलेलं असतं तरी हे बरोबर ठेवलेलं, म्हणजे फॉल्ट फाइंडिंग.
ते दुसऱ्यांमध्ये सतत फॉल्ट फाइंडिंग करत असतात, दुसऱ्यांच्या चुका नेहमी शोधत असतात. अशा लोकांना नेहमी स्टमक प्रॉब्लेम, अल्सर, इंडायजेशन, ऍसिडिटी हे खूप ऑफकोर्स आय अग्री की खूप तिखट खाल्ल्याने हे खाल्ल्याने पण ऍसिडिटी वाढते. इरेग्युलर हॅबिट्स असतात, खाण्याचे वेट कधी पण खातात, टायमिंगच नाही. आजकाल तर मुलं म्हणजे आजकाल जर तुम्ही बघायला गेला तर लोक लिटरली 10 आणि 11 वाजता उठतात. आणि मग इरेग्युलर हॅबिट ऑफकोर्स ते तर आहेच, पण दॅट इज 10%. बट 90% स्वभाव. कारण की उठल्यावर काय असतं, चिडचिड होत असते. कारण की एकतर बिकॉज ऑफ टाइम उठल्यामुळे युअर सिस्टम इज ॲज इट इज नॉट वर्किंग प्रॉपरली. मग तुम्हाला ते बरोबर वाटत नाही, ढेकर येत राहतात, पोट साफ होत नाही, तर अशीच तुमचं इरिटेशन वाढलेलं असतं. आणि मग त्याच्यात जरा कुठे काही कमी असली तर बस मग तुम्ही सुरूच करता. तर त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्हाला पोटाचे आजार होणार. सो दॅट इज द प्लेस वेअर यू कॅन इम्प्रूव्ह अ लॉट. त्याच्यामुळे प्लीज यंगस्टर्स, ह्याच्यात मोठे माणसं तर जनरली नाही, पण यंगस्टर्स कोणी असतील तर खूप लेट नाईट झोपू नका. दॅट इज अनदर रिझन फॉर ऑल द प्रॉब्लेम्स इन लाईफ. खूप उशिरा झोपतायत, खूप उशिरा उठतायत. त्याच्यामुळे माझ्याकडे एवढे यंगस्टर्स आहेत आता, आणि ज्यांना आता परवा पण नाही, काल म्हणजे होता ना, कालच 21 वर्षाचा मुलगा विथ ट्रिमेंडसली हाय ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर काल आला तेव्हा 200/130 होते. आणि इज स्पोर्ट्स पर्सन. असं पण नाही की एक्सरसाइज नाही, काही नाही, पण बस इरेग्युलर हॅबिट. 2 वाजता झोपतो रात्री, सकाळी मला 11:30 का 12 वाजता उठतो, उठला ब्रश केला की लगेच जेवतो. सी द टायमिंग, फूड आवर्स बघा काय झालेलं आहे. त्याच्यामुळे पोटाचा आजार नाही, पण ब्लड प्रेशर, सिव्हिअर ब्लड प्रेशर. कारण की नॅचरली स्टमक इज नॉट वर्किंग गुड, लिव्हर इज नॉट वर्किंग गुड, लिव्हर नॉट वर्किंग गुड, हार्ट विल नॉट वर्क गुड, हार्ट नाही तर किडनीज विल नॉट वर्क. तर होल बॉडी इज लाईक सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आणि त्याच्यामुळे उशिरा झोपतो, त्याला एवढे ऑड स्वप्न असतात, त्याचे स्वप्न ऐकायला तर काहीतरी वेगळेच होते. तर नॅचरली तुम्हाला स्वप्न पण चांगले पडूच शकत नाही, बिकॉज युअर टायमिंग आर नॉट राईट. उलट मी तर म्हटलं त्याला तू झोपूच नको, तू 5:30 वाजतापर्यंत जागा राहा, चांगलं ध्यान कर, ओंकार वगैरे म्हण आणि मग झोप. ऍटलीस्ट समवेअर यू विल हॅव सम पॉझिटिव्ह वाईब विच इज मस्ट. आता आपल्याकडे खरं खूप वेळ आहे. प्रत्येकाने जर लवकर झोपून बाय 10:30 मॅक्स टू मॅक्स झोपा, गेट अप बाय 5:30. दॅट इज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे द बेस्ट टाइम टू वेक अप. तुमचं नामस्मरण करा, ओंकार म्हणा, जेवढं ओंकार म्हणाल. आणि तुम्ही जर युट्यूबवर जाल तर तिकडे डॉक्टर तवरियाजींचा 3SRB म्हणजे सिस्टमिक रिदमिक ब्रीदिंग, 3 वेज हाऊ टू ब्रीथ, हे जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केलं ना, जस्ट सी द डिफरन्स इन इट. तवरियाजी हे 92 वर्षाचे, आय थिंक ही डाईड ॲट द एज ऑफ 92. आणि त्यांनी मरूजपर्यंत एकही गोळी म्हणजे क्रोसिन सुद्धा नाही किंवा होमिओपॅथी कधीच काही औषधच घेतले नाही. ओनली ब्रीदिंग टेक्निक. ही हॅज सर्वाइव्ड विदाउट एनी प्रॉब्लेम्स. आणि त्यांनी खूप लोकांना त्याच्यातून बरं केलंय. बिकॉज आपण ज्या पद्धतीने श्वास घेतो विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. जर कधी तुम्ही स्वतःला ऑब्झर्व कराल ना, तर तुम्हाला बघाल की जेव्हा तुम्ही श्वास घेता ना तेव्हा तुमचं पोट आत जातं. ऍक्च्युली तुम्ही श्वास घेता तेव्हा युअर चेस्ट आणि तुमचं स्टमक शुड कम आउट. द एअर शुड गो इन, आणि जेव्हा तुम्ही ब्रीद आउट करता इट शुड गो आउट. हे जर सिस्टीम मध्ये तुम्ही ब्रीथ करत राहिलात ना, की यू विल नेव्हर हॅव ब्लड प्रेशर, यू विल नेव्हर हॅव डायबिटीज. म्हणजे दॅट सिस्टमिक रिदमिक ब्रीदिंग तुमची पॅनक्रियाज एवढं छान वर्क करायला लागतील, यू विल नेव्हर गेट डायबिटीज. ऍक्च्युली ज्यांना डायबिटीज आहे ना त्यांनी तर सिस्टमिक 3SRB म्हणतो आम्ही त्याला, ते केलंच पाहिजे. and you will see the difference in your lifestyle. मग असे अजून खूप गोष्टी आहेत. ज्यांना घशाचा प्रॉब्लेम, आजकाल तर सगळ्यांनाच थोडं पण काय झालं की लगेच भीती वाटायला लागते, पण घशाचा प्रॉब्लेम ज्यांना वारंवार असतो, सतत ड्रायनेस होतो, सतत इरिटेशन होतं, म्हणजे अशी माणसं असतात नाही, ते जनरली दे डोंट यूज देअर वर्ड्स प्रॉपरली, दे डोंट मीन इट. खूप वेळा त्यांच्या मनात काही नसतं, पण द वर्ड्स दे यूज आर द रॉंग वर्ड्स. की त्याच्याने समोरचा व्यक्ती थोडा पटकन दुखावला जातो. तुम्हाला वाटतं अरे हे तर नॉर्मल बोललो, पण आपला जो टोन असतो त्यावेळेस बोलण्याचा किंवा आपण जे वर्ड्स वापरतो ते व्हेरी नॉर्मल फॉर अस, बट दे आर हर्टिंग अदर्स. आणि हे आपल्याला कळलंच पाहिजे.
अशा लोकांना सतत थ्रोट इरिटेशन होणारच किंवा व्हॉइस मध्ये चेंजेस येणार. म्हणजे आणि ते लोकांना म्हणजे सतत बडबड करतात. म्हणजे आता कधी कधी वाटतं आता बस कर, आता नको बोलू, पण ही माणसं बोलतच राहतील. अशी माणसांचा ज्या माणसाचा असा स्वभाव आहे ना, त्यांना थ्रोट इरिटेशन किंवा थ्रोटचे प्रॉब्लेम, थ्रोट कॅन्सर ही खूप म्हणजे 99% शुअरिटी आहे की त्यांना ते होतच होतं. असे बरेच आजार आहेत जे तुम्हाला स्वभावाप्रमाणे होतील. आय जस्ट नोट डाऊन फ्यू मोर. एक मिनिट मी सांगते. हम्म. हा, आता जसं आम्ही कधी कधी वी गो अदर वे राऊंड होतो की जर आमच्याकडे कोणी अस्थमा पेशंट आला पण दे डोंट ओपन अप. किती विचारलं तुझा स्वभाव कसा आहे बाबा, फ्रेंड्स बरोबर कसा राहतो, दे डोंट ओपन अप. they'll never tell you. पण अशा वेळेस then we start treating them the other way around. म्हणजे we have to treat their liver, we have to treat their intestine. कारण की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होतात ना, तेव्हाच तो माणूस अस्थमॅटिक होतो. हेवी ब्रीदिंग, नॉट ऑलवेज अस्थमॅटिक, पण त्यांच्यामध्ये एवढे टॉक्सिन्स असतात बिकॉज ॲज आय टोल्ड यू लिव्हरमध्ये तुम्हाला माहिती आहे पास्ट रिग्रेट मागच्या गोष्टी आठवतात. ते हे सगळे टॉक्सिन्स तुम्ही जे जमा करतायत लेटर लँड्स अप अँड स्पॉइलिंग युअर लिव्हर, युअर लंग्स. आणि मग तुम्हाला ब्रेथलेसनेस, तुम्हाला अस्थमा व्हायला लागतो. जरा काही ऐकलं धडधड धडधड होऊन लगेच ब्रिदिंगला हेवी ब्रिदिंग करायला लागतात. तो असे सगळ्या गोष्टी म्हणजे समटाईम जे लोक ओपन अपच होत नाही, बोलतच नाही, तो त्यांच्या आजारावरून आम्ही त्यांच्या स्वभावाकडे जातो आणि मग वी रिलेट ह्याच्यामध्ये आधी काय काय बिघाड झाला असेल. कारण की ते म्हणतात नाही नाही अस्थमा मला पहिल्यापासून नव्हता, अलीकडेच झालाय. तर यू मस्ट अंडरस्टँड की ह्याच्यामध्ये टॉक्सिन्स खूप असतील. तो त्याचा लिव्हर पण खराब झालेला असेल, त्याची इंटेस्टाईन मस्ट बी अफेक्टेड, त्याचे थायरॉइड व्हेरी इम्पॉर्टंट हे डेफिनेटली अफेक्ट थोड्या प्रमाणात अफेक्टेड असतील. दे विल नॉट शो सिम्पटम. म्हणजे तुम्ही लगेच थायरॉइडची टेस्ट कराल तर त्याच्यात काहीच येणार नाही. थायरॉइड स्टील विल कम नॉर्मल, पण कुठेतरी द फंक्शनिंग, द सिक्रिशन ऑफ थायरॉइड ह्याच्या लेवल्समध्ये फरक पडायला लागलेला असतो. अँड दॅट इज अगेन बिकॉज ऑफ युअर नेचर. सो दिस इज ऑल रिलेटेड की हाऊ यू मस्ट इम्प्रूव्ह. सो मला ह्याच्यावरून एकच सांगायचं आहे की माइंड कंट्रोल्स युअर बॉडी. जसा आपला स्वभाव आहे तसेच आपले आजार पण राहणार आहेत. सो लेडीज प्लीज स्वतःला बदलायचा प्रयत्न करा. एक दिवस शांत बसा, अॅनलाइज युअर सेल्फ की माझं काय चुकतंय. एव्हरी नाईट बिफोर यू गो टू बेड तुम्ही लिहा मी आज कोणाला काय बोलले का. कारण की खूप वेळा आपण आपला स्वभाव एक्सेप्ट करायला तयार नसतो. असं पण होईल की कोणतं अगं बघ काल ती बोलली होती ना, तुझा स्वभाव असा आहे ना. डोंट डू दिस. स्वतःला अॅनलाइज करा की रिअली डू आय बिलॉंग टू दिस. माझा स्वभाव असा आहे का, की मी काय काय करते, मी कशी बोलते, हे तुम्ही स्वतःच लिहा. अॅनलाइज युअर सेल्फ. तुम्हाला काय हेल्प लागली तर मी नंतर माझा नंबर पण देईल, यू कॅन कॉल मी. मी तुम्हाला सांगेन काय तुम्ही चेंजेस करू शकता. पण अॅनलाइज युअर सेल्फ आणि आजपासून सुरू करा स्वतःला चेंज करायचं फॉर अन हेल्दी लाईफ. इफ यू हॅव अ हेल्दी लाईफ यू विल हॅव अ हेल्दी फ्युचर. थँक्यू. हिअर मी इकडे माझं भाषण टुवर्ड्स और माझे व्ह्यूज टुवर्ड्स होमिओपॅथी की आजारावर किंवा हेल्थवर एंड करते. अँड नाव आय स्टार्ट फॉर अ बिझनेस की जसं चेताली हेल्दी बिझनेस अँड हेल्दी लाईफ. So I think I spoke enough about healthy life, how to have a healthy life. Now I'll talk to you about healthy business. Now me, Dr. Anjali Taide, but proprietor of Arthita Bags. Arthita Bags is my dream. It is my what I would call is my hobby. मी लहानपणापासून खूप क्रिएटिव्ह आहे. मी प्रत्येक पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो ना मी प्रत्येकाला विचारते तुझी हॉबी काय. आणि यू विल नॉट बी सरप्राईज. लोक कधी कधी मला झोपायला आवडतं म्हणून सांगतात. म्हणजे आय एम रिअली वंडरिंग इज इट अ हॉबी. हॉबी म्हणजे जिथे काहीतरी तुमची क्रिएटिव्हिटी आहे, वेअर युअर माइंड, तुमच्या मेंदूला काहीतरी चालना मिळते, समथिंग विच मेक्स यू व्हेरी हॅपी इन डुईंग इट इज युअर हॉबी. प्रत्येक माणसाला, प्रत्येक ह्युमन बिंग जो जन्माला आलाय हॅज अ हॉबी और हॅज अ लाइकिंग टुवर्ड्स समथिंग. प्लीज तुम्हाला माहिती नसेल तर कधीतरी बसा आणि विचार करके तुम्हाला काय करायला आवडतं. डान्सिंग, सिंगिंग, पेंटिंग, कुकिंग, भरतकाम, विणकाम,
जस्ट ड्रॉइंग. काही लोकांना मला आठवतंय, मी लहान होते तेव्हा मी अशा काड्या खूप गोळा करून आणायच्या, झाडाच्या पडलेल्या काड्या असतात थोड्याशा जाड जाड, आणि ॲज टू मेक दम लाईक दिस क्रिस क्रॉस. आणि ते खोबऱ्याचं ते स्टेल निघतं करवंटी, आणि मी त्याचे खूप पॉट्स बनवायचे. तो मला तेव्हा सगळे ओरडायचे काय करत बसते, पण मग मी त्याच्यात जेव्हा झाड उगवायचे दे स्टार्ट लुकिंग सो लवली. सो दिस इज अगेन अ क्रिएटिव्हिटी, म्हणजे टाकाऊत ना टिकाऊ. एनिथिंग तुम्ही लहानपणी आपण मुलांना खूप शिकवतो, पावडरचे डबे फेकायचे नाही रिकामे झाल्या, मेक देम इन टू पिगी बँक. दीज ऑल आर हॉबीज. हे क्रिएटिव्हिटी आहे, आणि हे तुम्ही हॉबीमध्ये निर्माण करू शकता. त्याच्यातून तुम्ही पुढे जाऊन पैसे कमवू शकता, अँड विच आय हॅव डन. माझी हॉबी होती क्रिएटिव्हिटी, प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी निर्माण करायचं, हे मला खूप आवडायचं. पण मेडिसिन जॉईन केल्यानंतर ऑफकोर्स मी ते सोडलं नाही. मी जेव्हा मेडिकल कॉलेजला होते, मी पॉटरी बनवायला शिकले, मटके बनवायला शिकले, बेक करायला शिकले, कारण की ते मला आवडत होतं. सिरॅमिक्स, काचेचे बॉक्सेस बनवायचे, आणि तेव्हा सुद्धा मी एक्झिबिशन्स लावत होते. छोटे छोटे पुण्यात एक्झिबिशन्स व्हायचे, आणि आय यूज्ड टू पार्टिसिपेट, कारण की दॅट इज टू गिव्ह मी सो मच फन. कारण की मेडिसिन सतत सतत वाचा वाचा, आणि बघा कधी कधी दॅट वॉज व्हेरी हेक्टिक. कारण की आम्हाला तेव्हा, मला नाही आठवत मी कधी माझ्या 5 इयर्स मेडिसिन मध्ये 3 ते 3.5 तासाच्या वर झोपलेले, वेळच नाही मिळायचा. पण त्याच्यात सुद्धा मी अर्धा तास, पाऊण तास काढून माझं क्रिएटिव्हिटीला मी फार हे केलं, कारण की दॅट इज टू रिलॅक्स माय माइंड. तर तुम्ही सुद्धा आपली हॉबी शोधून काढा. मग लग्न झाल्यानंतर इमिजिएटली मी प्रॅक्टिस सुरू केली, अँड व्हेन आय वॉज प्रॅक्टिसिंग, मी तेव्हा सुद्धा आय थिंक 92 मध्ये मिनल त्यांचं फर्स्ट एक्झिबिशन, मिनल ते मला वनिता समाजमध्ये भेटल्या होत्या, आणि तेव्हा मी पोस्टर्स आणि काचेचे बॉक्सेस बनवायचे. आणि तेव्हा त्या म्हणाल्या त्यांची मजा येते तू स्टॉल घे, आणि आय वॉज सो हॅपी की बॉम्बेमध्ये मी नवीन आहे, पण समबडी अप्रिशिएटेड माय थिंग्स, आणि शी कॉल्ड मी फॉर द एक्झिबिशन. मी खूप मेहनत करायची तेव्हा, आणि मी तेव्हा पोस्टर्स, ग्लास बॉक्सेस असं बनवायचे. पण मी तुम्हाला सांगते तेव्हा फार लिमिटेशन येते, बिकॉज आय टू वर्क अलोन. एकटंच बसून करायची. माझ्या सासूबाई मला तेव्हा खूप मदत करायच्या. पण काहीतरी करत राहा, बिकॉज आय कॉल एव्हरी लेडी इज अ सेल्फ रिलायंट वुमन. म्हणजे काय सेल्फ रिलायंट, म्हणजे जी बाई स्वतः व्यवस्थित विचार करू शकते, आणि ज्या विचार केलेल्या गोष्टीवर काम करू शकते विथ हर ओन इमॅजिनेशन अँड विथ हर थॉट, विदाउट एनीबडीज सपोर्ट. इट्स अ सेल्फ रिलायंट वुमन. म्हणजे प्रत्येक, म्हणजे ती रस्त्यावरची झाडू मारणारी बाई असो किंवा घरात काम करणारी बाई, ऑल आर सेल्फ रिलायंट. कारण की कसा झाडू मारायचा, पैसे कसे कमवायचे हे त्यांना कळतं. पण पण त्या तिथेच राहिल्या. पण दोज लेडीज हू थिंक अ लिटल फर्दर, लिटल मोर अबाउट इट, बिकम्स अ सक्सेसफुल एंटरप्रेनर, अँड विच आय डिड. मी काय केलं, मी जेव्हा प्रॅक्टिस करायला लागली तेव्हा मला खूप बायका येऊन म्हणायच्या, अंजली आम्हाला काहीतरी करायचंय हो ताई, परिस्थिती बरोबर नाहीये घराची, नवऱ्यांच्या जॉब्स बरोबर नाहीये, काहीतरी करायचंय. पण घरात बसून, घराच्या बाहेर मी जाऊ शकत नाही, मुलं लहान आहे. आणि मी तेव्हा मुंबईत नवीन होते, तेव्हा माझ्याकडे पण अशी काही जागा वागा नव्हती की मी ना लोक बसून काही काम करून घेऊ शकायचे. सो मी खूप विचार केला की ह्या बायकांना मला काहीतरी द्यायचंय. दॅट वॉज माय ड्राईव्ह, की मला आता बायकांना मदत करायची, त्यांच्या पायावर उभं ठेक करायचंय. तर मग मी काय केलं पाहिजे. सो टू बिकम अ एंटरप्रेनर, तेव्हा आय वॉज बिगिनिंग इट वॉज माय बिगिनिंग टू बिकम अन एंटरप्रेनर. तर मी जेव्हा नाशिकहून इथे आली, नाशिकला आमचे खूप मोठे मोठे बंगले वगैरे असायचे, तेव्हा काही सामान ठेवायला काही प्रॉब्लेम नसायचा. पण मुंबईत आल्यानंतर एकदम असं मोठ्या बंगल्यातून छोट्याशा जागेत आल्यासारखं, आणि बापरे, कारण की गरजा कुठला गाव असो, शहर असो, खेड्यातली बाई असो, शहरातली बाई असो, सगळ्यांच्या गरजा सेमच असतात, सगळ्यांच्या इच्छा सेमच असतात, सगळ्यांना सगळ्या गोष्टी लागतच असतात. पण त्या ठेवायला प्रॉब्लेम असल्यामुळे सम लेडीज टेक बॅक, जाऊ दे, हे नको, ते नको, ते नको. आणि मग मी विचार केला की आपण सगळ्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू छोट्या छोट्याशा जागेत कसं ऑर्गनाईज करता येईल हे बघितलं पाहिजे. गरजा कमी करण्यापेक्षा त्याच्यावर त्याला कसं ऑर्गनाईज करू, गरजा आहेत पण त्याला ऑर्गनाईज करायला पाहिजे. मग वी स्टार्टेड डेव्हलपिंग ऑर्गनायझर्स, आणि आम्ही तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी बनवायला सुरुवात केली. की तसं सुरुवातीला माझे हसबंड खूप टाय घालायचे, आणि ते असे कशावर लटकवले की ते पडायचे खाली.
त्यामुळे कळायचंच नाही हाऊ टू ऑर्गनाइज. दॅट टाइम देन आय स्टार्टेड फर्स्ट विथ टाय ऑर्गनायझर, की हा टाय ठेवायला मी काहीतरी केलं पाहिजे. सो मग मला खरं स्टिचिंग येत नाही. आय हॅव नेव्हर डन स्टिचिंग, पण माझी कल्पना खूप होती बिकॉज क्रिएटिव्ह माइंड. तर हाऊ टू डेव्हलप, तर मी म्हटलं ह्या बायकांना आपण हाताशी घेऊया आणि आय विल डेव्हलप माय क्रिएटिव्हिटी. सो दॅट इज द फर्स्ट थिंग, की मॅनेजमेंट, की फर्स्ट थिंग म्हणजे ऑर्गनाइज युअर थॉट्स प्रॉपरली, की हाऊ टू गो अबाउट इट. जर मला ही गोष्ट करायची आहे तर मी कसं केलं पाहिजे, याच्यासाठी मला काय काय लागणार आहे. तर तुमचं पहिले हा सगळा मेन्यू रेडी झाला पाहिजे, की व्हॉट यू नीड टू डू ऑल दिस. यू जस्ट कान गो की एक मशीन बाय केलं आणि कपडा घेतला आणि शिवायला लागलं, नाही. खूप स्टडी करावा लागतो. तर मग आम्ही ते स्टार्ट केलं आणि तेव्हा माझ्या नाशिकला एक बाई मावशी होत्या, ज्या आम्हाला एक जस्ट सिम्पल बॅग शिवून पाठवायच्या, एकदम जाड मटेरियलच्या. तर मम्मी तेव्हा जेव्हा कोस्टर्स वगैरे बनवायचे आणि हे बनवायचे, तेव्हा मी सायमल्टेनियसली छोट्या छोट्या कपड्याच्या बनवलेल्या वस्तू पण ठेवायला लागल्या. तेव्हा मी त्या बॅग्स ठेवायचे आणि त्या बॅग्सना एवढा डिमांड आला, यू विल नॉट बिलीव्ह. फर्स्ट इयर मी त्या 2,500 बॅगा विकल्या. यू विल बी सरप्राईज, बट इट इज अ फॅक्ट. त्या वर्षी मी महाराष्ट्र व्यापारी पेठेमध्ये 2,500 बॅगा विकल्या. तर मी मग विचार केला, मग मी त्यांना म्हटलं, अरे बापरे, हे प्रत्येक अंगडीतून मागवायचं मला खूप डिफिकल्ट होत होतं. तर मी त्यांना जाऊन ऑर्डर दिली आणि शी सेड नो, मी नाही ऑर्डर देऊ शकत, मी एवढ्या बॅगा नाही बनवू शकणार. म्हटलं मी तुम्हाला 6 महिने देते, बट शी रिफ्यूज. सो हिअर ऍक्च्युअली माय स्ट्रगल ऑफ स्टिचिंग स्टार्टेड. मी मार्केटला गेले, कपडा सापडला मला तो. सो व्हॉट ऍक्च्युअली इज नीडेड टू बी अन एंटरप्रेनर, फ्यू थिंग्स आय मस्ट टेल यू. की युअर स्टडी, जसं मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता, जेव्हा मी तो मटेरियल घेऊन आले, आय नेव्हर न्यू की ह्याला वेगळ्या मशीन्स लागतात, ह्याला वेगळ्या सुया लागतात. सो तुमचं स्टडी अबाउट व्हॉट यू वॉन्ट टू स्टार्ट. आम्ही तो कपडा जेव्हा शिवायला गेलो ना, यू विल नॉट बिलीव्ह, आमचा अख्खा पॅकेट त्या दिवशी सुयांचं म्हणजे वापरत गेलो, तुटत गेले, वापरत कॉलेजचं ना. अरे मग वी रिअलाइज की मे बी दिस मशीन इज नॉट फॉर दिस. सो युअर स्टडीज, म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू कराल तर त्याच्या मागे स्टडी खूप करा, की आपल्या व्यवसायाला काय काय लागतं, तो कशा प्रकारे. म्हणजे इव्हन तुम्ही बेकिंग जरी सुरू केलं, कुकिंग सुरू केलं, तर तुमचं कुठल्या प्रकारचा मायक्रोवेव्ह, तुमच्या कुठल्या प्रकारचा ओव्हन. तर युअर स्टडी अबाउट व्हॉट यू वॉन्ट टू डू इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज द फर्स्ट थिंग आय मस्ट से, की तो स्टडी सगळ्यांनी करावा, विच आय नेव्हर डिड. आणि त्याच्यामुळे मला खूप खूप अडचणी आल्या. मशीन्स नाही चालल्या, सुया तुटत गेल्या, मग टेलर्सला जमेन असं झालं. अगेन म्हणजे पण आम्हाला लकीली मी ज्यांच्याकडनं कपडा घ्यायचे मी त्यांच्याकडेच परत गेले. आय टोल्ड देम की बाबा असा असा मला प्रॉब्लेम येतोय, सो व्हॉट शुड आय डू. आणि त्यांनी मला मग सांगितलं, मॅडम जी ये नाही, ये यूज करो, ये निडल यूज करो. आणि दॅट इज द वे. सो फ्रॉम वेअर डू यू सोर्स युअर स्टाफ, हाऊ डू यू study your things is very very important for a young entrepreneur to come back. एक गोष्ट आहे, आपण कुठलाही व्यवसाय सुरू करतो ना, आपल्याला खूप इच्छा असते की आपल्याला पैसे कसा मिळेल, फटाफट फास्ट मनी, विच इज आपल्याला एकच गोष्ट सतत असते की फास्ट मनी, पैसा लगेच मिळाला पाहिजे. प्लीज आय वुड रिक्वेस्ट यू, डोंट रन बिहाइंड मनी. पैसा गरजेचा आहे 110%, पण गरजेचं कधी आहे, तुम्ही फर्स्ट शो युअर ॲबिलिटी. तुम्ही यू कम टू अ पर्टिक्युलर तुमची एक व्हॅल्यू वाढवा. युअर व्हॅल्यू लेवल शुड बी सो हाय, मनी विल डेफिनेटली कम टू यू. जस्ट डोंट गेट एनिथिंग इन द मार्केट की बाबा काहीतरी करायचं म्हणून सुरू करायचं. नेव्हर एव्हर डू दिस, यू विल बी अ फेलियर. स्टडी युअर सब्जेक्ट अँड मार्केट व्हॅल्यू तुमच्या सामानाची की तुमच्या व्यवसायाचं खूप वाढली पाहिजे. तिथेच तुम्ही कमवणार. म्हणजे तुम्हाला मी साधं उदाहरण देते, खूप लोक असतात जी नेहमी म्हणतात की बाबा काय फायदा नाही या नोकरीचा, नुसतं 20,000च माझी कंपनी देते, 20,000 माझी कंपनी देते. पण मी त्यांना नेहमी सांगते की 20,000 कंपनी नाही देत. तुमच्याकडे खूप लोक असतील ना जे 5,000, 5 लाख, 2 लाख, 1 लाख, 50,000 पण त्यांना पगार मिळत असेल. आणि ऑफकोर्स मिळतो. सो द कंपनी इज नॉट गिव्हिंग यू 20. देयर इज नो प्रॉब्लेम इन द कंपनी. कंपनी 5 लाख पण द्यायला तयार आहे. तुम्ही तुमची व्हॅल्यू वाढवा. यू हॅव टू इन्क्रीज युअर व्हॅल्यू टू कम टू दॅट लेवल की दॅट कंपनी विल गिव्ह यू 5 lakhs. तसंच तुम्ही तुमचे प्रॉडक्टची व्हॅल्यू एवढी वाढवा. व्हॅल्यू वाढवणं म्हणजे काय करणं, रिअली वर्क ऑन युअर प्रॉडक्ट. युअर प्रॉडक्ट शुड की बाबा
आपल्याला ह्यांचे प्रॉडक्ट पाहिजेच आहे, ब्लाइंडली दे शुड से नाही नाही ह्यांचा प्रॉडक्ट इज अमेझिंग. अँड टच वूड आय वुड से विथ गॉड्स ग्रेस आज मला हे तरी रेप्युटेशन देव कृपेने लाभलंय की पीपल ऑलवेज से अंजली एवढं पण टिकाऊ करू नको ग रजा, आम्हाला फेकता येत नाही. So imagine the value we have created in the market, the sustainability of the product, the quality of the product. कधीच त्याच्यात कॉम्प्रोमाइज नका करू. कीप स्टडिंग युअर प्रोडक्ट की आता काय लोकांना हवंय. आय ऑलवेज आस्क पीपल तुम्हाला काय हवंय, व्हॉट यू वॉन्ट मी टू क्रिएट. लिसन टू देअर आयडियाज. त्यांच्या आयडियाज मग तुम्ही तुमच्या गोष्टी क्रिएट करत जा. कीप आणि नेहमी काही ना काहीतरी बदल, सतत बदल तुमच्या वस्तूंमध्ये तुम्ही केलाच पाहिजे. आणि टाइम मॅनेजमेंट वस्तूमध्ये बदल करणं हे तर गरजेचं आहेच आहे. आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं कसं. आपण एक माध्यम तर आपल्याला उद्योगिनीचा ग्रेटच आहे की ज्याच्यामुळे आपण खूप ठिकाणी आपले प्रॉडक्ट्स पोचवू शकतो. नाही तर आपल्यासारख्यांना विथ आर एज पटकन सोशल मीडिया ऑनलाईन जाऊन करणं हे पटकन फार जमत नाही. आपण आपल्याला हे जे 1 to 1 बोलून लोकांशी जो आनंद पण मिळतो आणि सेल पण चांगला होतो. आणि हे आय मस्ट थँक मिनलताई फॉर दिस. कारण की 90 to 93% मी त्यांच्याबरोबर एक्झिबिशन केले आणि इट वॉज अमेझिंग. माझा तो एक्सपिरियन्स इज आय विल शेअर समटाईम. So anyway, other than that, so how you must promote your things is very important. तुम्ही तुमचं प्रमोशन खूप लोकांना मी बघितलंय की प्रमोशन करणं म्हणजे की बाबा त्यांना गरज आहे, दे शुड कम अँड सी ऑन माय स्टॉल. त्यांनी येऊन बघितलं पाहिजे माझे प्रॉडक्ट्स कसे आहेत. यू आर रॉंग. तुम्ही पोचवले पाहिजे तुमचे प्रॉडक्ट्स त्यांच्यापर्यंत. नो बडी इज कमिंग गोइंग टू कम. कारण की तुमच्यासारखं खूप लोक आहेत जे प्रॉडक्ट्स बनवतात. हा नाही तर तो त्यांना काही चालणार आहे. त्यांना जो दिखता है वही बिकता है. सो लोगों को दिखाओ. वेट मत करो कि वो तुम तक पहुंचे, तुम उन तक पहुंचो. सो दीज आर फ्यू थिंग जे तुम्ही खूप केलं पाहिजे. सो फ्रॉम अ रिलायंट वुमन यू शुड गो टू अन एंटरप्रेन्योर. अँड फ्रॉम अन एंटरप्रेन्योर आज आपल्याकडे खूप कंपनीचे सीईओ, बँकेच्या सीईओ, मोठ्या मोठ्या कंपनीच्या लेडीज सीईओ आहेत. का? बिकॉज दे हॅव डन मच मोर, फ्यू मोर स्टेप देन व्हॉट वी हॅव डन. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, they have increased their values. They have not run behind the money. पैशाच्या मागे न पळता त्यांनी स्वतःची एक ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड आय थिंक वी ऑल मस्ट रिअली स्टडी अबाउट व्हॅल्युइंग आवर स्टाफ. आपण आपली व्हॅल्यू कशी वाढवली पाहिजे ह्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी खूप विचार करा. अँड देन सी द डिफरन्स इन युअर बिझनेस. पैसा तर हा 101% येणारच आहे. ऍज यू ग्रो मनी विल कम टू यू. But don't grow just to collect money. Grow to collect your business. Money will follow you. I think I've spoken enough. Any problem, कोणालाही काय problem असले तर you can call me. I'll just tell you my telephone number. It is 93-200-29293. कधी तुम्हाला काही हेल्थ विषयी प्रॉब्लेम्स असतील, काही विचारायचं असेल or about business, you can anytime call me. And I hope I could give you some valuable things. काही विचार मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकले or which will help you in your health and your business. I would be very grateful for that. Thank you very much. I hand the mic towards Shaitali. थँक्यू सो मच डॉक. कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकत आहात. कोणाला काही प्रश्न आहे? कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा सांगा ना ताई. कॉन्टॅक्ट नंबर आपण चॅट बॉक्स मध्ये पोस्ट केलेला आहे. ओके. हॅलो हॅलो हॅलो. खूप छान झालं तुमचं सेशन. थँक्यू सो मच. हॅलो, मी रुपाली देसाई बोलतेय. तुम्ही ते रेस्पिरेटरीसाठी कुणाला तरी क्लिप बघा असं सांगितलं, त्यांचं नाव एकदा सांगता का बरं? तवरियाजी. तवरियाची म्हणजे आमच्या तवरियाजी. हॅलो हॅलो हॅलो. हा हा. डॉक्टर तवरिया.
ओके ओके थँक्यू. मी करत किंवा होते तुम्ही- त्यांचे मी एकदा त्यांचे वाचले होते तर मला नाव आठवत नव्हतं. थँक्यू थँक्यू. ओके. किंवा तुम्ही 3 SRB पण टाईप केलं ना तरी पण येणार. सिस्टमिक या ओके ओके थँक्यू. डॉक्टर अंजली तायडे, तुम्ही आज आपल्या ह्या उद्योगिनीच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि सगळ्या उद्योगिनींना हेल्थ आणि लाईफ या विषयावर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू चैताली. थँक्यू मधुरा. थँक्यू. Thank you, everybody. ओके थँक्यू सो मच Who's मिनल ताई. present with us. Thank you.